तर कस्टमरच्या 2 डॉक्युमेंटवर वेगवेगळे नावं असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन गॅजेट करावं लागले. आपण गॅजेट ऑनलाईन केल्यानंतर ते ई-गॅजेटवरून पोर्टलवरून डाउनलोड केले आणि लॅमिनेशन करून कस्टमरला ई-गॅजेट दिले. तर नमस्कार मित्रांनो, मी विनायक सेतूवाला ब्लॉगरचा आजचा 21वा दिवस. तर सकाळ आवरून आलो आपल्या सेतूमध्ये, साफसफाई केली व साफसफाई करत असताना लाईट पण गेली होती. तर आपण काम करत असताना ह्या दादाचे आपल्याला काढायचे होते पी-एफचे काम. पी-एफसाठी आपल्याला लागणारे कागदपत्रे सांगितले आणि वळालो आपण दुसऱ्या कामाकडे. या काकांना डोमासीलची कागदपत्रे सांगितली आणि आलो आपण आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर ह्या काकांना वारस नोंदीसाठी आपल्याला कागदपत्र बनवायचे होते. त्यासाठी लागणारे कागदपत्रे व स्टॅम्प पेपर आपण रेडी केले. सुरुवातीला स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट व प्रतिज्ञापत्र केले आणि त्यानंतर डिजिटल 7/12 उतारा व 8 उतारा काढून सेट रेडी केला व त्यासाठी लागणारी पंचनामासाठी आपण कागदपत्रे कस्टमरला दिली आणि त्यानंतर वळवलं आपण दुसऱ्या कामाकडे. डिजिटल रेशन कार्ड झालेले होते तर ते लॅमिनेशन करून आपण कस्टमरला दिले. त्यानंतर कस्टमरच्या आपल्याला आधार कार्ड व मतदान कार्डमध्ये आडनावमध्ये दुरुस्ती करायची होती. तर आधार कार्डप्रमाणे आपण मतदानमध्ये दुरुस्ती केली आणि त्याची प्रिंट काढून कस्टमरला दिली. त्यानंतर काढले डिजिटल 7/12 उतारे आणि वळवलो आपण. तर एका कस्टमरच्या आपल्याला धनगर जातीचा दाखला काढायचा होता तर त्यांनी व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट टाकलेली होती. तर ते डाउनलोड करून सेट रेडी केला व आपल्या सरकार पोर्टलवर ऑनलाईन करून पावती काढली. राहुरीच्या ह्या मित्राला आपल्याला 23 तारखेच्या इलेक्शनसाठी मतदान कार्ड डाउनलोड करून द्यायचे होते. तर पावतीवरून आपण ऑनलाईन इलेक्शन कार्ड डाउनलोड केले व लॅमिनेशन करून दिले. त्यानंतर वळवलं आपण आणि दिवसाच्या शेवटी दिवसभरामध्ये आलेली कामे आपण सेट रेडी करून ऑनलाईन केले आणि निघालो घरी. मित्रांनो, ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.